हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या काजूच्या बागा बघितल्या असाल. सो आंब्याची ही बाग आहे. त्याच पद्धतीने आपली सुपारीची सुद्धा बाग आहे. तुम्ही बघितले असाल आपली सुपारीची पण बाग. शॉर्ट्स आहेत, आपले आधीचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये आपल्या सुपारीची बागसुद्धा आहे. तर आता ह्या सीझनमध्ये आपल्या ज्या सुपारी आहेत त्या सोलून झाल्या आहेत बऱ्यापैकी, अर्ध्या आहेत. सो ह्या सीझनमध्ये सुपारी हा जो सीझन असतो तो सुपारी विकण्याचा असतो. आणि खूप जण अशी म्हणजे आमच्या इकडे साईडला वगैरे ज्यांची झाडं आहेत, भले कमी जास्त का असे ना, पण ते सुपाऱ्या विकतात, कारण की सुपारीला चांगला भाव आहे. आता तरी 400च्या वरती भाव असतो, 400च्या खाली कधीच भाव नसतो सुपारीचा. तर बघू शकता ही आपल्या बागेतील सुपारी आहे. म्हटलं चला तुम्हाला आज सुपारी पण दाखवूया आपली. आणि ही एकदम प्लेन सुपारी आहे. आता सुपारीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. आमच्याकडे ही तर प्लेन आहे, दुसरी पण आहे, ते पण सांगते. सो ही बघा एकदम प्रॉपर सुकलेली आणि एकदम तयार अशी आपली ही सुपारी आहे. आणि आमच्या इकडे खूप जणांच्या बागासुद्धा आहेत. घराच्या पाठीमागे वगैरे अशी झाडं लावलेली आहेत त्यांच्या आणि सुपाऱ्या खूप चांगल्या लागतात. आता सुपारी माड जे असतात, म्हणजे नारळाची माड जे असतात आणि सुपारी असतात, त्यांना जर तुम्ही घरातलं जे सांडपाणी आपलं असंच कुठेतरी आपण सोडतो, जर ते सांडपाणी जर त्यांना दिलं ना, तर खूप चांगलं पद्धतीने त्या लागतात. कारण की त्याच्यातून त्यांना खूप सारे काय म्हणतात, एक प्रकारची त्यांच्यातून एनर्जी वगैरे मिळते, किंवा पाण्यामध्ये जे काही सत्व आहे ते त्यांना मिळतात. तर ते जे पाणी असतं ना, ते असं सोडलेलं जातं आणि त्याच्यावरती मस्तपैकी छान अशा सुपाऱ्या, माडं वगैरे मस्त होतात. तर तुम्ही बघू शकता कोकणामध्ये जरी तुम्ही आलात ना, तर ते जे सांडपाणी असतं ते असं कुठे पण सोडून देत नाही, ते झाडांना सोडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली झाडंसुद्धा खूप छान होतात. केळींना वगैरे ते पाणी वगैरे असं सोडलं जातं. प्रत्येक झाडांना अशी ती पाणी जे असतं ते सोडलं जातं. तर त्याच्यावरती पण छान अशी नारळ आणि आपले सुपाऱ्या होतात. तर ह्या आपल्या आहेत बागेतल्या सुपाऱ्या. आणि आम्ही दरवर्षी ह्या सीझनमध्ये सुपारी सोलून आणि सुपारी सोलून आम्ही डायरेक्ट देतो. सो तुम्हाला माहिती असेल पालशेत साईडला वगैरे खूप अशा बागा आहेत. खूप सारे तिथे व्यापारी असे आहेत जे सुपारी घेतात विकत. तर तिथेच आपण जाऊन हे विकतो. आणि आपली बाग खूप जुनी आहे. मी याआधी पण सांगितलं आहे, आपली बाग खूप जुनी आहे, म्हणजे आजोबांच्या काळातली आहे. सो ती बऱ्यापैकी लागते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सुपारी होते. आता ही इथे पिशवी भरली आहे, प्लस ह्या पिशवीत आहे, प्लस तिथे आहे. सो अशा पद्धतीने आपल्या बऱ्यापैकी काजू म्हणते सुपाऱ्या आहेत. सो रोज रोज कसे काजूचे व्हिडिओ करून तोंडात डायरेक्ट काजूच येते. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे कशा पद्धतीने सुपारी आहे ती. आणि इकडे बघा, आता ही ही पण तीच सुपारी आहे. म्हणजे जेव्हा सोलली जाते सुपारी, त्याच्यामध्ये चिवट असते. तर ह्या सुपारीला काय म्हणतात, तर ह्या सुपारीला खोका सुपारी असं म्हणतात. आता हिला खोका का म्हणतात ते पण सांगते तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता ही पूर्ण प्लेन नाही आहे. ह्याच्यावरती तुम्हाला कुठेतरी असं व्हाईट कलरचं एक पापुद्रा दिसेल, किंवा ही अशी पोकळ दिसेल. तर कसं असतं, सगळ्या सुपाऱ्या ह्या चांगल्या नसतात. त्याच्यामध्ये अशी एखाद दुसरी सुपारी निघते. मग ह्या सुपारी काय करतात, ह्या सुपारींचं म्हणजे खातात ह्या पण सुपाऱ्या. पण ह्या सुपाऱ्या घेत नाहीत. जे व्यापारी असतात ते अशा प्लेन सुपाऱ्या घेतात. ह्या सुपाऱ्या घेत नाहीत. ह्या सुपाऱ्या आपण घरच्या घरी पण अशाच देऊन टाकतो, किंवा फोडून आपल्या दुकानातसुद्धा पण आपण देऊन टाकतो. तर ही आहे खोका सुपारी. आणि ही बघा, ही आहे प्लेन सुपारी. सो तुम्ही याच्यामधला फरक बघा किती आहे. आणि काय होतं, जेव्हा कधी आपण सुपाऱ्या सुकायला टाकतो, तर त्याच्यामध्ये सगळ्याच सुपाऱ्या अशा प्लेन नाही निघत. त्याच्यामध्ये चिवट असते, कधी-कधी साल खूप चिवट असते. म्हणजे काढताना प्रॉपर सुपारी येत नाही बाहेर. तर कितीही जरी तुम्ही त्याला सुकवलीत, तरी ती सुपारी तशीच राहते. ती खोका म्हणूनच शेवटी नंतर बाहेर पडते. तर अशा पद्धतीने हे बघा किती सारी खोका निघाली आहे. सो ही जी आहे ही पण आपण विकतो. त्याच्यामुळे ही काय अशी हे नाही जात, म्हणजे वेस्ट अशी काही जात नाही. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी सुपाऱ्या आहेत. फक्त ह्या आपण फोडून वगैरे देऊ शकतो. अशा पद्धतीने ह्याही सुपाऱ्या आपण विकतो. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. म्हणजे आत्तापर्यंत जशा आपल्या वेगवेगळ्या बागा आहेत, त्याच्यामधलीच ही पण एक बाग आहे. त्याच्यामध्ये आपण सुपारीचं पण उत्पन्न घेतो. दरवर्षी सुपारीचं उत्पन्न आपण घेतो. आणि जास्ती काही नाही करावं लागत, फक्त बागेत जावं लागतं. जास्ती म्हणजे त्याच्यामागे पण एफर्ट्स खूप सारे आहेत. बागेत जावं लागतं, सुपारी घेऊन यावं लागतं आणि सुकत टाकावी लागते. त्याच्यानंतर प्रॉपर सुकल्यानंतर ती भरून ठेवावी लागते आणि नंतर एका टायमिंगला फोडावी लागते. ती पण मोरवळी आहे आपली. सो मोरवळीवरती सुपारी, मोरवळी पण तुम्हाला दाखवली, याआधी पण दाखवली असेल, पण आता जर विषय आपला निघालाच आहे तर मोरवळीसुद्धा दाखवते. आता खूप सारी यंत्र पण निघाले, खूप असे मोठे जे
बागायतदार आहेत त्यांच्याकडे यंत्र आहेत. म्हणजे काय करतात, त्या ज्या सुपाऱ्या असतात सालीसकट त्या एका ती जी मशीन असते त्याच्यात टाकतात आणि मशीन चालू केल्यानंतर पूर्ण ती फिरते. फिरल्यानंतर जी सालं असतात सुपारीवरची ती पूर्ण निघून जातात आणि नंतर मग एका विशिष्ट टायमिंगनंतर काढले जातात आणि मग त्याच्यामध्ये सुपारी आणि सालं वेगवेगळी करावी लागतात. तर अशा पद्धतीने पण करू शकता. पण आपल्या जास्ती अशी काही मोठी अशी आपली बाग नाही आहे किंवा 1-2 अशा बागा नाही. सो आपली एक प्रॉपर एक 100 एक झाडं आहेत आपली. त्याच्यामुळे आपण मोरवळीवरती सोलतो सुपारी आणि ह्या सगळ्या मोरवळीवरती सोललेल्या आहेत. आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल कशा पद्धतीने मोरवळीवरती सुपाऱ्या सोलल्या जातात. तर आता खूप सारं टेक्नॉलॉजीज निघाल्या आहेत, वेगवेगळ्या कामांची यंत्रणा निघाल्या आहेत, त्या पद्धतीने हे पण निघालं आहे. सो तुम्हाला मोरवळी पण दाखवते. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो कोकणामध्ये त्या सीझनला खूप सारं उत्पन्न घेऊन छान असा आपण पैसा कमवू शकतो गावाला राहूनसुद्धा. तर तुम्ही बघू शकता आपल्या काजूसुद्धा छान गेल्यात ह्या वर्षी आणि काजूंनासुद्धा चांगला भाव मिळाला आहे. त्या पद्धतीने ह्याचा तर भाव आहेच चांगला, 400च्या पुढे वगैरे असतो भाव. सो बघा मस्तपैकी सुपारी. तर मी तुम्हाला डायरेक्ट मोरवळी दाखवते. तर ही बघा, ही आहे पूर्ण अशी मस्तपैकी मोरवळी आणि खूप म्हणजे ही आत्ताचीच बनवलेली नाही आहे. खूप आधीपासूनची बनवलेली आहे आणि खूप जुनी आहे आणि अजूनही तिचं जे पातं आहे हे अजून पण चांगलं धारदार आहे आणि ह्याच्यावरतीच आपण सगळ्या सुपाऱ्या, ह्या ज्या सुपाऱ्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या ना, त्या पण ह्याच्यावरतीच हे करतो आणि बघू शकता एकदम लाकूड आहे आणि जे लाकूड आहे तुम्ही ते पण बघू शकता. जसंच्या तसं आहे एकदम, बघू शकता. अजिबात त्याला काही झालेलं नाही आहे किंवा कुठे काय असं खराब नाही झालेलं, सगळं तसेच्या तसं आहे. तो ही खूप जुनाट आहे आणि आमच्या सगळ्या सुपाऱ्या आम्ही ह्याच्यावरतीच सोलतो. सो बघू शकता. सो तुम्हाला गुहागर पालशेत साईडला जरी गेला तरी तुम्हाला तिथे मोरवळ्या वगैरे बघायला मिळतील. कारण की आत्ता यंत्रणा आलेल्या आहेत त्याच्यामुळे ते घेतले. पण आधी ते सगळे मोरवळीवरतीच फोडायचे सुपाऱ्या. त्याच्यामुळे तुम्हाला मोरवळी पण बघायला मिळेल. सो ही आमची खूप जुनी अशी मस्तपैकी मोरवळी आहे ज्याच्यावर आम्ही दरवर्षी सुपाऱ्या सोलतो. सो बघू शकता आणि एकदम मस्त आहे अजून पण. सो आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. जेव्हा काही आमच्या आज्या वगैरे ह्याच्यावरती सुपाऱ्या, आता तर मम्मी वगैरे सगळी सुपाऱ्या सोलते. सो आम्ही लहानपणापासून ही मोरवळी बघत आलेलो आहे ह्याच्यावरती. तर तशीच्या तशी मस्तपैकी आणि धारदार. सो अशा पद्धतीने ही सुपारीसुद्धा आणि आता काही दिवसांमध्ये आपले हे जे सुपाऱ्या आहेत त्यासुद्धा जाणार आहेत विकायला. तर अशा पद्धतीने आपण दर सीझनला त्या सीझनला मस्तपैकी असं उत्पन्न घेतो प्रत्येक ज्या काही आपल्या बागा आहेत त्यांच्यातून. सो तुम्हाला पण त्यातून माझ्या व्लॉगमधून जर तुम्हाला काहीतरी असं इन्स्पायर गोष्ट वाटली तर तुम्हीसुद्धा बाग तयार करू शकता. 50 एक तरी झाडं तुम्ही पोपळीची लावू शकता. सुरुवातीला माडं असतील, पोपळी असतील यांना खूप पाणी लागतं. त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचा जास्तीत जास्त जिथे निचरा असेल, जिथे साठा असेल तिथे तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही लावू शकता किंवा पाण्याची सोय तुम्ही तिथपर्यंत घेऊन गेलात तर नक्कीच तुम्हीसुद्धा मस्तपैकी सुपारीची बागसुद्धा, असं काही नाही की खूप झाडं लावली पाहिजे. 50 एक जरी पहिली झाडं लावलीत तरी खूप आहेत. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.